आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. हे 37 नंबरचं विधेयक जे आलेलं आहे त्याच्यावरती मी बोलण्यासाठी उभा आहे. उत्तम विधेयक आहे. याच्यामध्ये VBG रामजी आणि मनरेगा याच्यामध्ये आपण एक ब्रिज तयार करतोय, ज्याच्यामुळे केंद्राचा निधी हा उत्तम पद्धतीने सुरू राहील. याची मागे सुद्धा एक मी मुद्दा उपस्थित केला होता लक्षवेधी चालू असताना, पण त्याचं काही निराकरण झालं नाही. माझी मंत्री महोदयांना एक विनंती आहे की माझ्याकडे जो माझा मतदारसंघ आहे हा श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघ आहे. तर त्यामध्ये पूर्वीपासून भौगोलिक परिस्थिती अशी, आता सुरेशांनाही बोलले, त्यांचा मतदारसंघ मला आष्टीचा लागून आहे. आमच्याकडे असे काही शेतकरी आहेत की ज्यांचं क्षेत्र हे आष्टी तालुक्यात आहे, कोणाचं नगर तालुक्यात आहे, कोणाचं श्रीगोंदा तालुक्यात आहे, आणि ते राहिला शेजारच्या तालुक्यामध्ये आहेत. त्यामुळे इथे तालुक्याचं त्यांना बंधन येतं, त्यांना त्यांचे जॉब कार्ड्स दुसऱ्या तालुक्यात निघतात म्हणून काम करता येत नाही. आणि हीच परिस्थिती आपल्याला गावोगावी येते, कारण या योजनेमध्ये आपल्याला गावाचं बंधन असतं. त्यामुळे माझं जॉब कार्ड जर समजा एका गावामध्ये निघत असेल आणि क्षेत्र शेजारच्या गावामध्ये येत असेल, कारण माझ्याकडे असंख्य अशी गावं आहेत, म्हणजे आजनूज आनंदवाडी असेल, आणि ह्या गावांमध्ये अडचण अशी होते की जॉब कार्ड्स युटिलाइज करता येत नाही. त्यामुळे हे गावाचं बंधन आपण कसं काढू शकतो. आणि मगाशी आपण उल्लेख केलेला आहे रेंजचं बोललेलं आहे, त्यामुळे मी परत काही बोलणार नाही. पण माझी श्रीगोंदा नगरपालिका ही भौगोलिकदृष्ट्या फक्त 20% ही शहरी भाग गावठाण आहे आणि 80% हे शेती आहे. त्यामुळे या ठिकाणी लोकांना कोणत्याही योजनांचा लाभ होत नाही. आणि याच्या व्यतिरिक्त काही शेतकरी असे आहेत की ज्यांचं क्षेत्र हे शेजारच्या वेळूसारख्या गावामध्ये आहेत, इतर छोटी मोठी गावं आहेत, पण ते राहिला शहरात असल्यामुळे त्यांचे जॉब कार्ड्स युटिलाइज करता येत नाही. तर ह्याला जॉब कार्ड्स आपल्याला गावाची मर्यादा न ठेवणं, आणि मागे आपण म्हणाला होता की शेजारच्या गावात काम करता येईल, तर तशी खाली नोटिफिकेशन कोणतं आलं नाही. ते जर आपण नोटिफिकेशन दिलं तर नक्कीच याचा फायदा जास्तीत जास्त लोकांना होऊ शकेल. मंत्री महोदय, याचा मुद्दा असा आहे, आपण जे आता सांगितलेलं आहे मगाशी आम्ही त्याचा खुलासा केला, आपण होतात नव्हतात माहिती नाही. कारण ज्या नगरपंचायती झालेल्या आहेत ह्या पूर्वी ग्रामपंचायती होत्या. त्याच्यामुळे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की 20% शहरी भाग आणि 80% ग्रामीण भाग. तर त्यासाठी आम्ही तो करतोय, त्याच्यामध्ये बैठक लावतोय आम्ही. आणि ह्याच्यामध्ये मगाशी दत्त साहेबांनी पण तेच सांगितलं, समोरी आपल्या मंडळीने सगळ्यांनी सांगितलेलं आहे, याची दखल आम्ही घेतलेली आहे. त्यामुळे त्याची तुम्ही कोणी काळजी करायचं कारण नाही आहे. कारण आपल्याला हा ग्रामीण भाग जर सुजलाम सुफलाम करायचा असेल तर काही अटी शर्ती पाठीपुढं कराव्या लागतील. आणि म्हणून मगाशी जे आपण सांगितलं त्याच्यामध्ये आपली कार्यशाळा तर आम्ही घेतोच सगळ्या आमदारांचीच, परंतु ज्या जिल्हाधिकारी असतील, शिओ असतील, BDO असतील, रोजगार सेवक असतील, आमचे इतर कर्मचारी असतील, यांची पण, आणि त्यावेळेला त्या जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला लागेल त्यावेळेला तुम्ही मंडळींनी पण तिथं हजर राहावं. आणि तिथला सगळा आमचा स्टाफ वर्ग, योजना आली पण त्याची परिपूर्ण जर माहिती नसेल तर त्याचा उपयोग काय. आणि म्हणून करता ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करूया. आणि हा जी पहिले उद्या आता त्याला मंजुरी मिळते, ते संपूर्ण देशभर उद्या VBG रामजी ही योजना लागू होते. परवा त्याचं आम्ही उद्घाटन करतोय पालघरला. तसं आम्ही त्या दिवशी सगळ्यांना काही पत्र देऊन सांगितलं होतं की प्रत्येक मंत्र्यांनी पण, पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये जाऊन ह्या योजनेचा शुभारंभ करावा. पण अधिवेशन असल्यामुळे सगळ्यांना जाता येणार नाही, आम्हाला कल्पना आहे. परंतु कार्यशाळा ही निश्चितच करतो आम्ही. आणि नुसती आपली कार्यशाळा नाही आहे, जे खाली तळागाळात काम करणारे आहेत त्या अगदी सरपंचांसहित सगळ्यांचीच कार्यशाळा घेऊन ह्याला व्यवस्थित आणतो आम्ही. आणि जर काय कुठल्या त्रुटी असतील तुम्ही आम्हाला भेटून त्या सांगा, त्याच्यामध्ये आपण निश्चित सुधारणा घेऊ, त्याची दखल घेतली जाईल. चला, प्रश्न असा आहे की ते बरोबर आहे, शेजारच्या गावाचं जॉब कार्ड आपण राहतो इकडं, जागा तिकडे, ह्या ज्या काय आहेत ह्याची पण आपण बसून त्याच्यावरती मार्ग काढूया. कारण ते काढणं क्रमप्राप्त आहे आणि ते आम्ही करतो. चला, प्रश्न असा आहे की सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 37 महाराष्ट्र रोजगार हमी सुधारणा विधेयक 2026
विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात येत आहे. 2. आता विधेयक खंडशः विचारात घेणे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते खंड 11 ते खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 ते 11 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 37 महाराष्ट्र रोजगार हमी सुधारणा विधेयक 2026 सुधारणा स्वीकृत झाल्यास सुधारल्याप्रमाणे संमत करावे असं मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 37 महाराष्ट्र रोजगार हमी सुधारणा विधेयक 2026 संमत करावे. प्रश्न असा आहे की 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 37 महाराष्ट्र रोजगार हमी सुधारणा विधेयक 2026 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.